ऍडव्हेंचर. इथे एक असं बांध घातलेला आहे, समोर इथे पाणी आहे. पाहायला जाऊन गुदगुल्या होता ते. जशी गरमी जाणवायला लागली ना, निसर्गाने मात्र आमच्यावर एक कृपा केली. जन्नत आहे ही, जन्नत. हा, पाहायला गुदगुल्या होता ते, गुदगुल्या. चला एक तरी अंडा भरतो मी. ही गावी आपण या सर्व गोष्टी केल्या. हिरवागार डोंगर आहे आणि खाली बरोबर डोंगराच्या पायथ्याशी ना असं रंगीबेरंगी मंदिर आहे. आणि मला इथे ना काहीतरी दिसलेलं आहे. हा बघा व्ह्यू. हा तेव्हा तिकडे तिकडे कॅमेरा इकडे. हा बघ टोचीला नाही, काय नाही करणार. अयो ढोचली. कोई है अंदर? कोणी नाही. बाय बाय. तर मी आलोय हे सुंदर पळसदरी. इकडचं वातावरण बघितलं एकदम ग्रीन 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 झालेलं आहे. तर मित्रांनो, हा आहे पळसदरी स्टेशनचा सुंदर असा बोर्ड आहे. खोपोली ट्रेननी आपण इथे उतरू शकतो आणि आजूबाजूचा नजारा बघा ना, पूर्ण ग्रीन ग्रीन झालंय. रेल्वे येते ना ते टर्न आहेत आणि इथून पण असे टर्न आहेत. तर ना हा व्ह्यू खूप म्हणजे खूप अप्रतिम आहे. जेव्हा कशी मस्त पैकी टर्न मारून चालली आहे. तर मित्रांनो, थोडंसं पुढे आलो ना तर आपल्याला ही घरं लागतात ते गावातली. तर ही अशी काही आहेत गावातली घरं आणि इथे आहे हा रस्ता. बघा मित्रांनो, काय व्ह्यू आहे, क्या बात आहे. आणि हा व्ह्यू कुठून दिसतो आम्हाला? तर इथून मठाच्या आम्ही अगदी बाहेर उभे आहोत आणि त्या बाहेरून दिसणारा हा असा सुंदर दृश्य आहे, व्ह्यू आहे हा. चला आज जाऊया. श्री स्वामी समर्थ. तिथे आपले बरेच सबस्क्रायबर मंडळी देखील भेटली. श्री स्वामी समर्थ. आपण मठात जाऊन आलो मस्तपैकी. खरं सांगू, सुंदर आणि मन प्रसन्न करणारं आमचं दर्शन झालं. आम्ही सकाळी 4:45 दादरवरून ट्रेन पकडली. घरातून 3 वाजता निघालो इथे येण्यासाठी. तर इतके सकाळी आपण का निघालो माहिती का? कारण की ना इथे आलो ना तर ना गर्दी नव्हती. इथे येऊन पाऊस तर अजून पडला देखील नाहीये. पावसाला जस्ट एक सुरुवात झाली आहे आणि तितक्यात एवढ्याशा पावसामध्ये पळसदरीचं हे जे पूर्ण वातावरण आहे, जे गाव आहे ना, हे मस्त भरून आलंय, हिरवगार झालं एकदम. आम्ही मस्तपैकी मठात जाऊन आलो, तिथे बसलो, स्वामींचं दर्शन घेतलं, नामस्मरण केलं. मला खरं सांगू ना, इकडे आलो ना तर मला ना इकडचं गाव खूप आवडलं आणि इकडे जे पण काही भाग आहेत ना ते खूप भारी आहेत. तर तेच बघायला आम्ही चाललोय. आणि गाव हे पळसदरीचं. तर हे आपण सर्व काही या ब्लॉगमध्ये बघणार आहे. तर जे जे मला दिसत जाईल ना ते मी तुम्हाला दाखवत जातो. कारण की अशा ठिकाणी येणं ना फार कमी होतं आणि कधीच्या काळीच येणं होतं ना. आणि ह्या इकडच्या निसर्गाचा आनंद घेऊया. या आता मी तुम्हाला ना पहिल्याचं काम करतो, म्हणजे डॅम दाखवतो मी, इकडचा डॅम. तर हा आहे तो डॅम आहे. आपण जवळ जाऊ. तर हा एक मेन रस्ता लागतो. तर तो मला वाटतं जातो कर्जतला. स्वामी समर्थांचा मठ आहे ना ते ह्या बाजूला आलं आणि हा मेन रस्ता जातो. हा मला वाटतं जातो कर्जतच्या दिशेला जातो. आणि हा आहे तो डॅम. आणि जर तुम्ही हा पूर्ण लँडस्केप बघतील आणि हा जर तुम्हाला मी थोडासा क्लोजअप करून जर दाखवला,
हा जो डोंगर दिसतोय हा आहे सोनगिरी किल्ला आहे इकडे. वाव, काय निसर्ग आहे बघा ना. हा लँडस्केप बघा किती भारी वाटतो. पाऊस तर नाही आहे इथे, आम्ही सकाळीच आलेलो आहे इकडे, पण पाऊस अजून काही पडला नाही आहे. पण हवा खूप छान सुटलेली आहे. आणि इकडची पण ही डोंगररांगा बघा मस्त किती छान आहे ना. मस्तपैकी हिरवागार डोंगर आहे, मधून रस्ता आहे, गाड्या जातात आहे, आणि पुन्हा हा हिरवागार लँडस्केप आहे. आणि हा आहे तो डॅम आहे. तर ह्याला पळसगिरीचं डॅम बोलतात का आणखीन याला काय नाव आहे मला माहिती नाही. जर तुम्ही इकडचेच असाल, जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि डॅमवर आपण तिकडून देखील जाण्यासाठी मार्ग आहे, वरती जाऊ शकतो आपण डॅमच्या. तर आपण तो पुढून बघूया. पळसदरी स्थानक तिथे राहिलं आणि आपण तिथून ही वाट करत करत आलो. हा तो ब्रिज समोर आहे, कालकाई मातेचं मंदिर, आणि आपण चढून चढून इथपर्यंत आलो. आणि हा व्ह्यू बघा, मस्त व्ह्यू आहे ना, एक नंबर. पळसदरी स्टेशन त्या साईडला आहे आणि त्या बरोबर बाजूला ना हा एक मोठासा डॅम आहे. असे तुम्हाला डोंगररांगा दिसतील आणि त्यातून मला वाटतं ही एक वाहणारी नदी आहे. आता पाऊस नाही येत का, पण जसा ऑगस्ट महिन्यामध्ये वगैरे हो ना, हा पूर्ण ही नदी भरली असेल तेव्हा व्ह्यू कसला जबरदस्त वाटेल इकडचा. हे असं इथून आपल्याला जायचंय. पाऊस नाही इथे. पाऊस जर पडला असता ना तर खूप मजा आली असती, पण पाऊस जरा सुद्धा नाही. हा, पण निसर्ग खूप छान आहे इकडचा. गावातील सुंदर रंगीबेरंगी अशी मंदिरं आम्हाला दिसतात आहे. आणि आपल्याला जायचं आहे या साईडला. तर गावी सध्या पाऊस पडतोय ना, तर असा काही रस्ता झालेला आहे. पावसाच्या पाण्यापासून मला वाटतं हे तलाव तयार झालेलं आहे. आणि इथे बघा म्हैसी एकदम रिलॅक्स करतात रे पावसात. हा, त्यांना चिखल खूप आवडतो ना, रिलॅक्स करतात. क्या बात आहे. अलर्ट झाले ते एकदम, ह्या अलर्ट मोडवर आलेत त्या. तिकडे पण एक आहे. क्या बात आहे. मस्तपैकी पाऊस पडला ना, थंड वातावरण झालं ना, रिलॅक्स करतात ते. पण आम्हाला बघून आहे ना ते थोड्याशा अलर्ट झाल्या. बघा किती स्वच्छ दिसतात. हिरवं आहे ना सगळं, चारा हिरवा झालाय आणि त्या सफेद सफेद करायचं एकदम बकऱ्या मस्त दिसतात आहे. हे बघा मस्त वाटत आहे ना, एकदम चरतात आहे. सगळ्या शेळ्या शेळ्या. गाव छान आहे आणि इकडची माणसं देखील खूप छान आहेत. आणि निसर्ग तर काय विचारूच नका. तर मित्रांनो, आम्ही ना 10 मिनिटं गेली चालतोय, शेतातून चालतोय. आणि आता चेहऱ्यावरचा घाम बघा. आता मात्र इथे गरमी जाणवायला लागली. पण जशी गरमी जाणवायला लागली ना, निसर्गाने मात्र आमच्यावर एक कृपा केली. ते म्हणजे लांबून पाण्याचा आवाज आला, खुळखुळसारखा आवाज आला. आणि बघा मस्त एक छोटासा पाट बोला, ह्याला छोटीशी नदी बोला, मस्तपैकी वाहते. आणि आता आपण काय करूया माहिती का, एक मला झाड पण दिसलंय. त्या झाडाखाली जावं, ते लोकेशन पण तुम्हाला दाखवतो मी. हा, इकडे मस्त आहे ना. हा, जन्नत आहे ही, जन्नत. आई शपथ. हा चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून तुम्हाला समजलं असेल की हा एवढंच पाणी वाहत आहे, पण लोकेशन बघा ना किती सुंदर आहे ते. हा, इतकं भरलंय ना झाड. हे झाड कुठलं चिंचेचं झाड आहे वाटतं, पण इतकं भरलंय ना. हा बघा, जरा इथे पाय ठेवला ना लगेच एकदम थंड जाणवायला लागलंय. हा, काय बसू शकतो ना व्यवस्थित, आरामात इथे रिलॅक्स करू शकतो. तर पहिला आपण काय करूया, घामाटलेलं ना जरा तोंड धुऊया. पाणी पण बघा किती स्वच्छ आहे.
पाणी पण बघा ना किती स्वच्छ आहे. पण आपण हे पाणी पिणार नाहीये, कारण की पाणी पण वरतून आले ना, तर पाणी पिणार नाही आपण. मस्तपैकी तिथे फ्रेश होणार आहे, तोंड धुणार आहे आणि या थंड हवेच्या खाली ना, या झाडाखाली शांत बसणार आहे थोड्या वेळ. पाणी एकदम काचीसारखं ट्रान्सपरंट आहे आणि असं वाहत आहे. वाव. हा, पूर्ण मसाज होते. लोक पैसे देऊन करतात ना, आपल्याला फ्री मध्ये करायला मिळतंय. हा मग हे बघ किती मासे आहेत बापरे. शपथ. ए बापरे, हे बघ किती किती आयुष्य गुदगुल्या. आता पाणी मध्ये मधोमध बसणं हे आपण फक्त कुठे येऊन करू शकतो, तर गावी येऊन करू शकतो. तर आपल्याला गावी तर जायला कधी असं मिळत नाही, पण जेव्हा केव्हा आपण ब्लॉग मध्ये जातो आणि अशा प्लेसेसवर जेव्हा आपण जातो आणि अशी ठिकाणं जेव्हा आपल्याला भेटतात, तेव्हा मात्र आपण संधी मात्र सोडत नाही. आणि हे पाणी आहे ना, वरून वाहून येते डोंगरातून. तर एक मस्त असा आम्हाला लँडस्केप दिसला, त्याच्यामधून मस्तपैकी असं वरतून येणारं पाणी आहे. आणि पाणी पण बघतील ना तुम्ही, एकदम ट्रान्सपरंट आहे, स्वच्छ आहे. आणि त्यात ना असे एवढे एवढे मासे आहेत आणि ते ना आमच्या पायाला येऊन बोलतात ना, चावतात ते एकदम. त्या गुदगुल्या देखील होतात ते. आणि इकडे इतकं थंडगार आहे. मगाशी उमासा मारत होता, हल्ली पाऊस नाहीये, उमासा मारतोय आणि मस्त आम्ही इथे रिलॅक्स करतोय. हा, पायाला गुदगुल्या होतात हे, गुदगुल्या पायाला जाऊन गुदगुल्या होतात ते. हे जातच नाहीये, माझ्याच मागे लागलेत. आला बघ ना. आता आपण या ठिकाणाला करूया बाय बाय. आता हे जे पाणी जर तुम्ही बघता ना, वाहतं पाणी हे येतंय वरतून. ही जी नदी आहे ना, वाहती पाणी आहे ना, त्यालाच फॉलो करूया आणि पुढे जाऊया. हा, लाईट्स शूट साठी एक नंबर आहे. हे बघा, ते पाणी आहे ना, असं वाहत येते बघा, असं असं असं, म्हणजे वरून कुठून तरी पाणी वाहत येत आहे डोंगरातून. ही बघा, हीच ती नदी आपण जिथे मगाशी रिलाइज केली ना, ही नदी पुन्हा तिथून वळून आहे ना, इथे पुन्हा कनेक्ट झाली आहे. ऊन वाढत चाललंय, पण कसं आहे, नेचर चांगला नाही कसं, त्यामुळे ना कसं थकवा जास्त वाटत नाहीये. हा बघा व्ह्यू, मस्त सही आहे. इकडे बघा, फक्त आणि फक्त पक्ष्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, त्यामधून हे पाणी जे वाहतंय ना त्याचा आवाज. मस्त वाटतंय. इथे एक असं बांध घातलेला आहे, समोर इथे पाणी आहे आणि हे पाणी वाहतंय. आता कसं आहे, पाऊस अजून मे महिना आत्ताशी हा संपत आलेला आहे. जेव्हा जास्त पाऊस पडेल ना इकडे, तेव्हा हे जे तुम्हाला पाणी असेल ना, हे पूर्ण बांध तुम्हाला दिसणार नाही, पूर्ण पाणी पडेल. आणि हा जो पूर्ण भाग आहे ना, हा एकदम पूर्ण सफेद सफेद असेल आणि इथून मस्तपैकी जोरात पाणी वाहत असेल. काय व्ह्यू असेल तेव्हाचा, ओहो एक नंबर. पण आता कसं इथे इतका पाऊस नाही पडला ना, मे महिना आहे त्यामुळे.
आपण तिथे होतो मगाशी आणि तुम्हाला बोललो हीच नदी अशी पुढपर्यंत जाते. हा रस्ता बघा, बापरे. आणखीन जर पाऊस पडला ना तर नवीन माणूस इथून इथे येऊ शकत नाही. इथे एकटा माणूस येऊ शकत नाही. ही झाडं बघा आताच एकदम गर्द झाली आहेत आणि नंतर तर मला वाटत नाही की इथे आणखीन पाऊस पडला ना तर पूर्णपणे हे जोडले जातील. रस्ता समज रस्ता पण हे बघा अशी एवढी झाडी येते आणि आपल्याला हे ह्यातून रस्ता करायचा आहे. बापरे. ते करटुलेच्या झाड आम्ही मगाशी बघितलं त्याच्यावरती एक पण फळ नाही लागलेलं आहे. मला वाटतं ऑलरेडी काढून घेऊन गेले असतील. बापरे, हा रस्ता बघा कसा आहे. इथे थोडासा उमासा वाटतो, बाकी काय नाही. ॲडव्हेंचर इन पळसदरी. विचार पण नव्हता केलेला की इतका सुंदर निसर्ग आपल्याला हा जवळून बघता येईल आणि मनसोक्त जगता येईल. हां, आता इथे कसं हे जंगल ओपन झालं, मध्ये कशी पूर्ण झाडं एकमेकांजवळ. इथे पावसाला देखील रिमझिम अशी सुरुवात झालेली आहे आणि हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटतो? कोणाकोणाच्या गावी मित्रांनो असा व्ह्यू आहे बघा ना. हिरवागार डोंगर आहे आणि खाली बरोबर डोंगराच्या पायथ्याशी ना असं रंगीबेरंगी मंदिर आहे. काय व्ह्यू आहे ना. हा हा, सुंदर. आणि इथे बघा हम्मा बांधली आहे. तर मित्रांनो हे आहे पळसदरी. सुंदर असं पळसदरी, निसर्गाने नटलेलं असं पळसदरी. कोणाकोणाच्या गावी मित्रांनो असा व्ह्यू आहे बघा ना. हिरवागार डोंगर आहे आणि खाली बरोबर डोंगराच्या पायथ्याशी ना असं रंगीबेरंगी मंदिर आहे. पावसाला पण सुरुवात झाली आहे. थोडा पाऊस पडलाच पाहिजे. पाऊस इथं आला ना तर जरा थोडंसं बरं वाटेल, कारण की उमासा खूप पडला ना. पण हे मंदिर मला छान वाटलं आणि मी व्हिडिओ तर काढतोय आणि माझी पावलं देखील आहे ना त्या मंदिराच्या दिशेला निघाले आहेत. बस थोडंसंच हवा सुटली, पाऊस आला थोडासा आणि लगेच गेला. आणि बघा ना ते मंदिर आहे ना अक्षरशः सांगते आम्हाला की ये तिकडे. आणि त्या मंदिराच्या दिशेलाच आम्ही निघालो आहे आणि तिथून मग बाहेर जायला रस्ता देखील असेल. मंदिरात जाऊ, छान असं दर्शन घेऊ. पण तिथून जाण्याचा मार्ग थोडा शोधावा लागेल. छान आहे, मंदिराच्या एकदम जवळ आलं आहे. आता बघा हे मंदिर किती सुंदर दिसतंय. हे बघा इथून पण पाणी वाहत असेल आणि इथे असं मला होल दिसत. ते पण होलमध्ये काय आहे, खेकडे वगैरे आहेत काय? कोई है अंदर? कोणी नाही. आलो बाबा इथपर्यंत. मंदिर समोर आहे आणि आम्ही रस्ता शोधत शोधत आलो बाबा. आणि आपण बाहेर आलो इथे. अरे बापरे, मंदिर तर तिकडे राहिलं. अरे हा इथून हा रस्ता आहे. तर मित्रांनो आपण जे लांबून मंदिर बघितलं ना तर त्या मंदिराच्या इथे आपण आलेलो आहे आणि मंदिर तर बंद आहे पण मी तुम्हाला इथून दर्शन करतो. निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे सुंदर असं मंदिर आणि आजूबाजूला हा बघा पटांगण किती मोठं आहे ते. आपण आता आहोत पळसदरीमध्ये आणि पळसदरीमध्ये आल्यानंतर ना या मंदिरात आलो आपण. मंदिरात दर्शन घेतलं आणि इथे बघा मला काय दिसलंय, तर मला दिसलंय शेवळं. जंगलातली ही ताजी ताजी कधी काढली हे बघा, आत्ताच काढून आणलेत त्यांनी जंगलामधनं. आणि ही बघा किती ताजी ताजी आहेत. आणि आपल्या इथे किती महाग मिळतात पण इथे बघा ह्यांना मस्तपैकी रानात जाऊन ही शेवळं मिळतात. पळसदरीची शेवळं ताजी ताजी. तर आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलो आणि पळसाई देवीचं दर्शन घेऊन आलो. आणि इथे पण एक मंदिर आहे. तर इथे आहे नंदी महाराज आहेत आणि बघूया आपण आतमध्ये आहे शंकराची पिंडी. वा, चला मंदिरातून बाहेर आलो ना तर हे असं सुंदर असं तलाव दिसलं आम्हाला. तर इथे एक तलाव देखील आहे आणि समोर मंदिर आहे.
तुम्ही इकडचा निसर्ग बघतील, ह्या निसर्गाच्या ना अक्षरशः तुम्ही ना प्रेमात पडतील. मस्त हिरवीगार झाडं, घरं, ही शेणांचा येणारा वास, समोर दिसते ती चूल दिसते. वाव, ही बघा चूल, क्या बात आहे. तुम्हाला ना आपल्या एकदम जवळ गावचा फील, म्हणजे तर तुम्ही स्वामी दर्शनाला जर येतच आहातच, पण तुम्हाला गावचा आनंद देखील घेते. आणि पावसाळ्यातलं इकडचं वातावरण, मी ह्या वातावरणाच्या, ह्या निसर्गाच्या इकडच्या प्रेमात पडलो. अजून तर तेवढा पाऊस पडला देखील नाही, पण इतकं हिरवगार झालं, इतकं भारी वाटतं ना, काय विचारू नका. एकदम म्हणजे ना फ्रेश झाला मी तेव्हा. आणि जसं आलो ना तसंच आम्हाला ना हे एक घर दिसते. आणि इथेच आपल्याला ना मस्त घरगुती चहा आणि नाश्ता, तुम्हाला बाकी जास्त कुठेच नाही मिळणार. इकडे एक चहा नाश्ता मिळतो आणि बाजूला पण एक आहे वाटतं. तर चहा नाश्ता आपल्याला इथे येऊन आपण आरामात करू शकतो, घरचा एकदम आनंद घेऊ शकतो. घरचा जी चव आहे ती आपण आनंद घेऊ शकतो. आणि आता आपण काय करूया, गोठ्यात जाऊया. गोठ्यात दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा इथे म्हैस वीस पण आहेत. हा, या मुर्रा आहेत वाटतं. आणि इथे ही एक गाय. सही ना, गावी आल्याचा पूर्ण आनंद. अम्मा जय गोमाता, क्या बात आहे. आणि हा असा मस्तपैकी त्यांचा वाडा आहे. 2 खिडक्या देखील आहेत. सही. आणि समोर आहे इथे जे घर आहे ना, इथे आपल्याला चहा नाश्त्याची प्रॉपर सोय आहे. मस्तपैकी गरमागरम कांदे पोहे, मस्तपैकी खोबरं टाकलेलं आहे. आणि असं आपण मस्तपैकी लिंबू पिळूया. तर आम्हाला ना रस्त्यामध्येच ना निगुडकर काका म्हणून त्यांचं एक असं ना हॉटेल आहे. तर त्यांच्या घराच्याच इथे आम्ही मागे बसतो वरांड्यामध्ये. आणि तुम्ही बोलत असेल बाहेर का, तर बाहेर आहे ना गावचं वातावरण आणि इकडचं वातावरण ना एकदम फ्रेश आहे. त्यांच्याच वाड्यामध्ये बसून आहे ना आम्ही हे मस्तपैकी कांदा पोहे खातोय. आता गावी गेलो तर कसं आपण की तिकडे गेलो की असं अंगणात बसून वगैरे खातो ना, तर ती काही आपल्याला गोष्टी मिळत नाही. पण ते जेव्हा जेव्हा मिळतात मला, तेव्हा मी ते जगण्याचा प्रयत्न करतो. आणि मस्त चारी बाजूला हिरवळ आहे, छान असं कोवळं ऊन पडतंय. बाजूला मस्तपैकी गाईंचं गोठा आहे, समोर अंगण आहे, स्वच्छ अंगण आहे. आणि त्यामध्ये बसून आपण मस्तपैकी कांदे पोहे खातो. तर तुम्ही पण जेव्हा इकडे येतील ना पळत ना, तर निगुडकर काका विचारा, त्यांची खानावळ, त्यांचं हॉटेल कुठे येते. थोड्या वेळात मी तुम्हाला काकांना पण आणि बाकीच्या गोष्टी पण सांगतो. तिथपर्यंत या नाश्ता करायला निसर्गातच जावं लागेल ना, त्यासाठी तिकडे बसून कसं काय तू आनंद घेणार. हा हा, आणि काका नाश्ता आणि चहा एक नंबर, मजा आली. आता घरचं एकदम फील झालं. माझं ते घरगुती खानावलं आहे, स्वामीज कॉर्नर म्हणून. कांदा पोहा, बटाटा वडा, बटाटा भजी, कांदा भजी, मेंदू वडा, दही वडा, हे सगळं आयटम मी करतो. नंतर मी मशीनचा व्यवसाय चालू केला. अच्छा. आणि घरनं थोडं चालू केलं तर घरी रिस्पॉन्स चांगला येत होता. छान आहे, म्हणजे रिस्पॉन्स येते. म्हणजे गुरुवारी आणि रविवारी इथे खूप गर्दी असते ना. आजचा दररोजचाच नाश्ता असतो, पण गुरुवार, शनिवार, रविवार खूप गर्दी असते इकडे मठात जाणारी. अच्छा. आणि हे जे आपले खानावळीचे जे रेट्स वगैरे आहेत ते कसं, म्हणजे काळानुसार थोडेफार म्हणजे थोडं बदल होतं. पण आता सध्या तरी अजूनपर्यंत आम्ही बदल नाही केले. 15 रुपये वडापाव आहे, नंतर कांदा पोहा आहे 35 रुपये, कांदा भजी 50 रुपये, बटाटा भजी 50 रुपये. तर जेवणाचं जी थाली आहे ते आम्ही जेवण 1 नाईट जर तुम्हाला 700 रुपये पर पर्सन करतो. अच्छा. आणि हॉल्ट कुठे आहे? हॉल्ट राहायला अच्छा वरती. अच्छा. हा इथे रूम आहे, हे वरती हे राहण्याचं तुम्ही देखील राहू देखील शकता. हे असे रूम्स वगैरे आहे तिकडे. ओके. 700 रुपये पर पर्सन, 700 रुपये आम्ही घेतो. 2 टायमाचं जेवण, एक चहा नाश्ता. अच्छा. म्हणजे चांगलं आहे. म्हणजे इथे आलं तर तुम्ही मस्तपैकी कुठून लांबून जर आपण इथे, कारण की नाशिक, पुणा वगैरे लांबून लोक येतात, तर त्यांच्यासाठी हा एक सुंदर असा स्टेचा देखील ऑप्शन आहे. असं सगळं आहे. आणि आता तुम्ही आलात आमच्याकडे, कांदा पोहे खाल्लेत, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. तर तुम्हाला जर त्यात मध्ये काय टेस्ट मध्ये बदल करायचा, नाही, खूप छान वाटली. घरची फिलिंग एकदम सांगू शकता. थंडा पण भेटला. हे बघा अंड, मी घेऊन चाललो. हे बघा ना आता सोडलंय. हा त्यांचा इकडे खुराड आहे.
तर त्यांनी आम्हाला दाखवण्यासाठी खोलल्या. एक आहे ती अंड्याला बसली. अच्छा, एक आहे बघा इकडे बसली बा अंड्याला. गावचं आम्ही तर पूर्ण गावचा आनंद घेत आहे. हे तिथंच अंडे का तिथंच आहे. हा तिचं आहे. आता चावेल ना मला. घे. काय नाही करणार टोचीला नाही काय नाही करणार. अयो टोचली. अरे तुला तुझा देतो ना परत, तर कशाला मला चावते का भेटू. चल मित्रा. तुझं नाव काय. लावण्य. अरे वा, नाव पण बघ किती भारी आहे. चला मित्रांनो, मस्त निगुळकर काकांच्या इथून आता आपण निघालोय. ही बा विहीर. ओहो, विहीर भरली बघा पाण्याने. क्या बात आहे. चला मी काही ना पाणी भरून देतो. त्याला गावी आम्ही ना लांबणा बोलतो. लांबणा हे असं करायचं. हे कुठे टाकू. मी येत नाही ना. चला एक तरी अंडा भरतो मी. कधी गावी आपण या सर्व गोष्टी केल्या ना रे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या खूप आनंद देतात. चला एक अंडा मी भरलाय. हा मस्त. आता या सर्व गोष्टींना आपल्याला फार कमी जगायला मिळतात. तर मला तरी जिथे चान्स मिळतो ना तरी मी जगून घेतो. ज्या ज्या गोष्टी शक्य झाल्या ना आम्ही ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तर हा आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटेल नक्की कमेंट करून सांगा. चला मित्रांनो, मस्तपैकी पूर्ण पळस जरी फिरलोय आम्ही. इकडचा निसर्ग मस्त सगळा आम्ही एक्सप्लोअर केलाय आणि तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलाय. आता घरी परताची वेळ आली आणि 2:06 आपली ट्रेन आली आहे. बरं वाटलं पळसदेवीला येऊन, इकडचा नेचर वगैरे सर्व अनुभवला आणि ट्रेन आली आहे. आता आपल्याला ट्रेन पकडायची आणि डायरेक्ट जायचं आहे घरी.